ही नावं ठेवल्याचा एकूण फायदा काय झाला, हत्तींना फायदा काय झाला, लोकांना काय त्याचा उपयोग झाला? सर त्याचा पहिल्यांदा आम्हाला काय वाटलं नाही, फक्त आमच्या पुरतं मर्यादित होतं. म्हणजे आमच्या कसं असायचं, कळप एका बाजूला असायचा, गणेश एका बाजूला नुकसान करायचा. मग कसं व्हायचं, कुठं 2 गाड्या पेट्रोलच्या पाठवायच्या, कुठे लोक फोन यायचा हत्या आल्यात या झालं. मग मॅन पॉवर कुठं लागणार, कळप आहे तिकड लागणार किंवा गणेशकडे लागणार, नुकसान काय. मग आमच्या लोकांना कळायचं की बाबा गणेश आलाय कुठे, पार्ल्याला आलाय. मग गणेशकडे कोण जी ऍक्टिव्ह आहेत बाबा, ज्यांना धाडस आहे ती जायचं गणेशकडे, आणि अण्णाच्या कळपाकडे जास्त वेळ जी थांबतील कारण तो पोट भटायचं जाणार नाही, ती टीम तिकडे पाठवायची. म्हणजे हे आमच्या अडचणीवर आहे. नंतर सर काय झालं सर, लोकच फोन करायला लागले, अण्णा आलाय बघा, अण्णाचं कुटुंब आलंय बघा, आणि त्यांनी म्हणा गण्या तुमचा आलाय बघा. पण लोकांनी सांगायला लागले. मग लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपला गावात फिरायला लागले की हत्ती आता पाटलाच्या शेतामध्ये हत्ती आला असं म्हणायचं नाही, पाटलाच्या शेतामध्ये अण्णाचं आगमन, जोरदार नुकसानी, व्हॉट्सअप ग्रुपला पळायला लागले. तसं तिकडे ते म्हणायला लागले की आता अण्णा दोडा मागला गेला, फॅमिली अण्णाची शिफ्टिंग झाली, यात्रेला दोडा मागला गेला, असं ते गावातल्या लहान व्हॉट्सअप ग्रुप हे असं फिरायला लागलं. असं फायदा असा झाला सर त्यांचा की लोकांना कळायला लागले की बाबा कुठला हत्ती आल्यानंतर आपण किती सावध राहिलं पाहिजे आणि किती धोका आहे. म्हणजे शेतपिकाला काय, शेतपीक खाणारच, कुठला हत्ती आला तरी खाणारच आहे, पण मानवहानी होऊ नये, जीवितहानी होऊ नये, त्यासाठी ही गोष्ट तर खूप फायदेशीर ठरली, खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरली. लोकांना असं बी कळालं लागलं की बाबा आता एका घाटकोडे गावामध्ये हत्ती आलाय, त्याचे मित्र बाकीच्या गावात असतात, मुलांनी शेतच बी ठेवायला लागला. आज रोजी अण्णाचं आमच्या शेतामध्ये जोरदार आगमन, नुकसानीचा फडशा, ते त्याचे मित्र बघायला लागले बाबा हत्ती आता घाटकोवाडीत आहे, अण्णा घाटकोवाडीत आहे, उद्या सकाळी तो धनगरमळा जाऊ शकतो, गौशाला जाऊ शकतो. असं ते लिटरसी ऑटोमॅटिकली पसरायला लागली, खूप पसरायला लागली. आणि त्यामुळे तो तशी घटना सर फारशी घडली नाही, वाईट घटना, एन्काउंटरची जी घटना म्हणत होतो की आपण, त्यानं चार्ज केला, अंगावर धावला, त्या घटना मात्र खूप कमी झाल्या. आम्ही पण सावध झालो बाबा गणेश आहे, मग गणेशकडे जाताना शक्यतो पांढऱ्या रंगाची गाडी न्यायची नाही, किंवा युनिफॉर्म करताना, ड्रेस करताना कॅमोफ्लेज असले पाहिजे, निसर्ग हिरवे असे टपळे बिपळे काळे बिळे घालायचे, पांढरे घालायचे नाही, त्याला आवडत नाही. मग बॅटरी मारताना त्याच्या अंगावर मारायची नाही, सुरबान सोडायची असली तर त्याच्या लांब सोडायचे, त्या सोंडीकडे सोडायचं नाही. मग तो त्याला राग येतो, मी त्याला कुठल्या गोष्टीला राग येतो, त्याला काय काय आवडत नाही, त्या गोष्टी कळायला लागल्या. त्यांच्या सवयी माहिती झाल्या, व्यक्तिविशेष कसं म्हणतो आपण, त्या हत्तीविषयी ऑटोमॅटिकली पसरत गेला आणि त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे त्या घटना अशा फार क्वचित घडल्या, ह्या घटना कमी झाल्या. माणूस बिंदास जायला, बाबा अण्णा आहे ना, चला जाऊया बाबा, काय का बघूया, बॅटऱ्या मारूया, खाल्ले ते खायला, 2 फटाक्या मारूया, यायचं. गणेश आहे ना, नको तिकडे फिरकायला जायला नको बाबा, काय खातोय ते खाऊ दे, डिपार्टमेंट काय देते ते देऊ दे, अशी लोकांनी मानसिकता तयारी केली.